नागपूरच्या 19 वर्षीय महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने वर्ल्ड नंबर 1 वर मात केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिव्याचं कौतुक केलेलं आहे। विश्व ब्लिट्झ सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये दिव्यानं मोठं यश संपादन केलंय। चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होऊ यिफान हिला 74व्या चाली अखेर तिनं पराभूत केलं। लंडन इथे दिव्या देशमुखने विश्व ब्लिट्झ सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये चीनची दिग्गज खेळाडू होऊ यिफान हिला 74व्या चाली अखेर पराभूत केलेलं आहे। दिव्याच्या या यशाचं पंतप्रधानांनी सुद्धा कौतुक केलंय। दिव्या देशमुखने यापूर्वी डर्बन इथे 2014 मध्ये 10 वर्षाखालील आणि 2017 मध्ये ब्राझीलच्या 12 वर्षाखालील जागतिक युवा स्पर्धेत सुद्धा विजेतेपदाचा मान मिळवला होता। याबाबतचं नेमका पंतप्रधानांचं ट्विट काय आपण बघतोय। दिव्याचं यश, तिचा संयम आणि दृढ निश्चय, या यशामुळे भावी बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा मिळेल। दिव्याचं यश तिचा संयम आणि दृढ निश्चय दर्शवतो असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, सगळ्याच महाराष्ट्रासाठी ही फार आनंदाची बाब म्हणावी लागेल। नागपूरच्या दिव्यानं मिळवलेलं यश फार मोठं आहे। कुटुंबियांनी नेमक्या काय यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत? नक्कीच रिद्धी, कारण अतिशय महत्त्वाची अशी ही कामगिरी म्हणावी लागेल। कारण वयाच्या 5व्या वर्षापासून नागपूरची दिव्या देशमुख ही बुद्धिबळपटू म्हणून ओळखली जात आहे। यापूर्वीही तिने अनेकदा पुरस्कार पटकावलेले आहेत आणि जागतिक स्तरावरचे हे पुरस्कार आहेत। ऑक्टोबर 2021 मध्ये दिव्या देशमुख ही महिला ग्रँडमास्टर आणि 2023 ला महिला इंटरनॅशनल मास्टर बनली होती। त्यानंतर लंडन येथील बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेमध्ये तिने वर्ल्ड नंबर 1 जी चीनची खेळाडू आहे तिला पराभूत केलेला आहे आणि ही अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी म्हणावी लागेल दिव्या देशमुखच्या या बुद्धिबळपटाच्या पूर्ण खेळामध्ये। आणि त्यानंतर जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिव्या देशमुख हिचं अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे आणि या यशामुळे भावी बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा मिळेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेलं आहे। नागपूरच्या दिव्या देशमुख हिचं ही बुद्धिबळपटू म्हणजे बुद्धिबळाच्या खेळामध्ये तिसरं हे असं महत्वाचं कामगिरी म्हणावी लागेल आणि यानंतरही ती मोठ्या प्रमाणात कामगिरी करणार असल्याचं तिच्या कोच असतील किंवा आई वडील असतील, आई आणि वडील हे दोघेही डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडनं नेहमी दिव्या देशमुख हिला प्रेरणा देण्यात येते आणि त्यानंतरच जे आहे ते आता दिव्या देशमुख पुन्हा बुद्धिबळाच्या खेळामध्ये नवीन कामगिरी करेल अशी जी अभिनंदन आहे किंवा शुभेच्छा आहेत ते परिचित असतील किंवा नागपूरकर असतील यांनी दिव्या देशमुख हिला दिलेले आहेत। रिद्धी, धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी।